फक्त एक ऑब्झर्वेशन आली की सरांनी जे आपल्याला व्हिडिओ क्लिपद्वारे पीपीटी मध्ये आपला जो व्हिडिओ दाखवला त्यापैकी मला एक व्हिडिओ खूप आवडला. तर तो मी तुमच्या समोर सांगणार आहे काल जे झालेला. तर काल मला एक मंदिरामधला अस्मरणीय प्रसंग म्हणजे जो एक व्यक्ती आपल्या प्रियसीला भेटण्याकरता तो बागेमध्ये फुलगुच्छ बुके घेऊन तो एका बंडीवरून तो काय करतो दुकानामधून बुके घेऊन जातो आणि तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे तिच्या प्रियसीने त्याला वेळ दिलेला होता तर भेटण्याकरता ती आलीच नाही. तो वाट पाहू थकून गेला. शेवटी तो हताश झाला, नाराज झाला. मग तो काय केला त्यांनी मंदिराजवळ गेला दर्शनाला. मग त्याला तिथे एक भिकारी दिसला, म्हणजे ते असंच भीक मागत होते. मग त्याला असं वाटलं की आपण हे जे फुलं आपण आपल्या त्या जिच्यासाठी आपण खूप वेळ दिला, मी माझ्या नोकरीवरून आज मी सुट्टीचा दिवस घेऊन माझ्या प्रेयसीला मी भेटण्याकरता आलो, पण तिला माझ्या आईची किंमत नाही, माझ्या प्रेमाची किंमत नाही. मग मी अशा व्यक्तीसाठी नाराज होऊन हताश होऊन बसण्यापेक्षा मी जर ह्या भिकाऱ्याला जर माझ्या फुलगुच्छाचं होतं माझ्याजवळ त्याच्यात ते जर फुलं वेगवेगळे करून छानपैकी त्याला त्याच्यापाशी ठेवून दिले. नंतर मंदिरामध्ये जे जे कोणी लोक पूजा करण्याकरता देवीपाशी आले ते त्यांनी देवाजवळ काय केलं, दुसऱ्याकडे दुकानामध्ये फुलं विकत न घेता त्या भिकाऱ्याजवळचे फुलं विकत घेतले. म्हणजे त्या भिकाऱ्याला भीक मागण्याची गरज नाही पडली. म्हणजे त्याला रोजगार निर्मितीसाठी त्याने एक म्हणजे काही पण असो त्याचा उद्देश दुसरा होता, पण त्यांना काय वाटलं की काहीतरी चांगलं कर्म करायचं. मग त्याने तो फुलगुच्छ त्याच्यावर ठेवलं तर काय झालं, त्याची आर्थिक वाढ होत गेली, म्हणजे प्रगती झाली, त्याला स्वयंरोजगार मिळाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे काही दिवसांनी तो पुन्हा परत आला मंदिराजवळ देवदर्शनाला. त्यांनी बघितलं का जो भिकारी रोज भीक मागण्याकरता कोटोर घेऊन बसायचा, आज त्याने स्वतःचं दुकान टाकलं. हे कशामुळं? आज त्या व्यक्तीने जर त्याला मदत केली नसती तर काय झालं असतं, तो भिकारीच राहिला असता. म्हणून आपल्याला हा भीक मागणेपणा किंवा गरिबी ही आप स्वतःच्या हातापासून येते. म्हणून लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा जर आपण स्वयंरोजगार टाकला, चांगल्या प्रकारे नवनवीन गोष्टी शिकायला गेलो तर किती छान, कोणीच उपाशी राहणार नाही, आपलं गाव गरीब राहणार नाही. आणि आपण आपल्याला जर रोजगार मिळाला, आपण 10 लोकांना रोजगार मिळून आपलं गाव यशस्वी होईल, आपलं कुटुंब यशस्वी होईल. स्वतःपासून सुरुवात करायची, तेव्हा आपण इतरांना पण शिकू शकतो. एवढं मला बोलायचं आहे. धन्यवाद.